नमस्कार, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नवी मुंबई महानगरपालिकेकडून असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त या पदासाठीची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये बऱ्याच महिलांना जे आहेत तर ते अर्ज करायचे, परंतु खूप सारे व्हिडिओज घेतले. त्याच्यामध्ये महिलांचा प्रश्न होता की सर लेट नाईट पर्यंत ड्युटी असते का, महिलांसाठी हा जॉब सेफ आहे का, तर याच्याविषयी माहिती द्या. तर हेच सगळं बघून आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर दिली जातील. त्याच्यामध्ये महिलांसाठी ही नोकरी कितपत सुरक्षित आहे, फील्ड वर्क असते का, त्याच्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्य करता येईल का, कुटुंब कर्तव्य दोन्ही गोष्टी करता येतील का, कामाच्या वेळा निश्चित असतात का, लेट नाईट पर्यंत काम करावं लागतं का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी या पदासाठी फॉर्म का भरावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल, सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर नवी मुंबईच्या, तर याची लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण सुरू केलेली आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की सर्व जे 10 कायदे आहेत ना, ते 10च्या 10 कायदे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात शिकवले जाणार आहेत. काय लाईव्ह स्वरूपात तुम्हाला याचे सर्व लेक्चर जे आहेत तर ते होणार आहेत. सर्व कायदे तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत जे आहेत तर ते समजवलं जाणार आहे. सर्व कायद्यांच्या तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या देखील मिळतील. त्यासोबतच जो तुमचा 40 प्रश्नांचा जो भाग आहे तर त्याची संपूर्ण रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्या बॅचच्या माध्यमातून तुम्ही एक चांगली तयारी करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. हा नंबर दिलेला आहे, याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. आणि जर GM10 कोड यूज केला तर तुम्हाला आणखी या प्राइसवर 10% ऑफ मिळून जाईल. बघा, आता याचं कामाचं स्वरूप नेमकं काय असतं तर याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे असिस्टंट कमिशनरच्या कामाच्या स्वरूपाचा, तो तुम्ही अवश्य पाहावा. मी इथं फक्त महिलांच्या संदर्भात कामाचं स्वरूप काय असतं ते सांगतो. हे एक प्रशासकीय पद आहे मित्रांनो, एक प्रशासकीय प्रमुख. तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतात, तुमच्याकडे एका प्रभागाची जबाबदारी दिली जाते आणि त्या प्रभागासाठी तुम्ही मिनी कमिशनर असतात, डायरेक्ट मिनी कमिशनर. आणि या मिनी कमिशनरमुळे काय होतं माहितीये का, की तुम्हाला त्या प्रभागाविषयी खूप सारे अधिकार प्राप्त होतात. काही लिमिट पर्यंत तुम्हाला खर्चाची जबाबदारी देखील प्राप्त होते आणि तुमच्याकडे एक डिसिजन मेकिंग पॉवर असते त्या प्रभागाच्या संदर्भात. लक्षात घ्या, त्या प्रभागाच्या संदर्भात तुमच्याकडे डिसिजन मेकिंग असते. त्यासोबत त्या प्रभागात जे जे काही कर्मचाऱ्यांचा यूज होऊ शकतो त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मॅनेजमेंट असतं. त्या प्रभागाला ज्या ज्या काही नागरी सुविधा पुरवायच्या आहेत, पाण्याच्या असतील, स्वच्छतेच्या असतील, कुठलीही असेल, तर त्या सगळ्यांचं मॅनेजमेंट तुमच्याकडे असतं. हा जॉब फक्त एसी जॉब नाही, म्हणजे तुम्ही फक्त गेले, आता लिपिक वगैरेचे जॉब कसे असतात लक्षात घ्या, की तिथे जायचं, बसायचं, आपली खुर्ची बसायचं, 10 ते 5 बसायचं, निघून यायचं. इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला हा फक्त ऑफिस जॉब नाही, तर लक्षात घ्या की 60% ऑफिस असू शकतो आणि 40% तुमचं फील्ड वर्क असू शकतो. आता ते डेली असतं, एखाद्या दिवशी ऑफिसमध्येच गेले पूर्ण दिवस, एखाद्या दिवस बाहेरच पूर्ण दिवस गेले, तर हे असं जे आहे तर ते होत असतं. परंतु दोन्ही काम तुम्हाला करावं लागतील. इथं असं नाही की फुल 100% फील्ड वर्क पण नाही आणि 100% इथं ऑफिस जॉब पण नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. ओके, आता महिलांसाठी हा जॉब सेफ आहे का, तर मुळातच हा प्रश्न चुकीचा आहे. महिलांसाठी हा जॉब खूप सेफ आहे. लक्षात घ्या, 100% सेफ आहे, हा 100% सुरक्षित आहे. अधिकारी दर्जाचं पद आहे, गट ब चं पद आहे, चांगलं पद आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेर जाता, जेव्हा फील्ड वर्कला तुम्ही जातात, लक्षात घ्या, त्या फील्ड वर्कला तुम्हाला महानगरपालिकेची गाडी असते, बाहेर महानगरपालिकेचा ड्रायव्हर असतो, सोबत तुम्ही एखादा कर्मचारी घेऊन जाऊ शकतात. समजा स्वच्छतेच्या संदर्भातलं असेल, स्वच्छताचं कर्मचारी असेल त्याला घेऊन जाऊ शकतात सोबत. ओके, स्वच्छता निरीक्षक असेल त्याला घेऊन जाऊ शकता, उद्यान निरीक्षक असेल त्याला घेऊन जाऊ शकतात, काही असेल पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले असेल तर त्या इंजिनियरला घेऊन जाऊ शकतात. तुम्ही कुठल्याही सोबत तुमच्यासोबत कर्मचारी जे आहेत तर ते असतात. ज्यावेळी अतिक्रमणाची जेव्हा कारवाई होते किंवा रेड टाकायची वेळ येते तर त्यावेळी तुम्हाला पोलिसांचं संरक्षण मिळतं. त्यासोबतच मनपाचे पण संरक्षण अधिकारी असतात. लक्षात घ्या, तुम्ही जर कुठल्याही मनपामध्ये गेले तर मनपाची स्वतःची एक सिक्युरिटीची फोर्स पण असते मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यात मध्ये तुम्हाला बघा काही ते आर्मी सारखे ड्रेस घातलेले दिसते, ते MSF आणि याचे असतात कर्मचारी. त्याच्यानंतर काही मनपाचे कर्मचारी असतात आणि पोलीसचे कर्मचारी असतात. तिन्ही लेअरची सिक्युरिटी एक प्रत्येक मनपाला ही दिलेली असते. त्यामुळे सुरक्षेची कोणतीच काळजी नाही. आता कामाचा ताणतणाव असतो का, लेट ड्युटी असते का, तर हे लक्षात घ्या, हा जॉब काही पंचिन आणि पंचआउटचा जॉब नाही मित्रांनो, समजून घ्या. दोन पद्धतीचे जॉब असतात. एक जॉब मध्ये काय असतं, मस्टर असतात काही अधिकाऱ्यांना, म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेला येतात, कोणत्या वेळेला जातात हे फार महत्वाचं असतं. त्याच्यानुसार तुमचं वेतन केलं जातं. आता बऱ्यापैकी थंब आलेले म्हणजे पंचिन आणि पंचआउट हे कॅल्क्युलेट केलं जातं. तुम्हाला असिस्टंट कमिशनरला पंचिन पंचआउट नसतं, मस्टर नसतं, म्हणजे तुमची येण्याची वेळ आणि जाण्याची वेळ तिथं लिहिलीच पाहिजे, सही केली पाहिजे, असं काही नसतं. कारण की तुमचं काम हा 24 तास ड्युटी म्हणून त्यांनी घोषित केलेलं असतं. याच्यामध्ये काही 9 ते 5 काम नसतं. सकाळी काही गार्डनचं तुम्हाला बघायला जायचं असेल तर सकाळी 8ला पण जावं लागेल, 7ला पण जावं लागेल, रात्री पण एखाद्या वेळी इन्स्पेक्शनला जावं लागेल, तर ते कधी जाऊ शकतं. तुमची कामाची वेळ ही थोडी लवचिक असते. असं नाही की तुम्ही 10ला झाले पाहिजे, तुम्हाला फोन येईल की तुम्ही ऑफिसला का नाही आले, तसं नसतं. अधिकाऱ्यांच्या विविध बैठका
बैठका असतात, महानगरपालिकेच्या बैठकी असतात, प्रभाग समितींच्या बैठकी असतात, तर त्या कधी कधी उशिरापर्यंत झाल्या तर तुम्हाला करावं लागतं. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तुम्हाला पावसाळ्यात आणि जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते त्यावेळी 24/7 कधीही कॉल आला तर तुम्हाला जावं लागतं आणि ते बंधनकारक असतं, कारण की आपत्कालीन परिस्थितीमध्ये सणासुदीला जशी सुट्टी असते बाकीच्यांना तुम्हालाही सुट्टी असते, त्याचाही काही लोड नसतो. आणि जर हे सगळं काही मॅनेज करायची वेळ असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता राजकीय दबाव असतो आणि फील्ड वर्क यांचा काय संबंध आहे लक्षात घ्या. तुम्हाला एका प्रभागाची जबाबदारी दिली जाते, त्या प्रभागात असणारे नगरसेवक, आता 4 का 3 नगरसेवक असतात, तर हे जे काही नगरसेवक असतात ना, तर हे सगळे नगरसेवक तुम्हाला विचारतात काही झालं तर, की हे नाही झालं ते नाही झालं. कारण की त्यांच्या संपर्कात बाकीचे कर्मचारी असतात, स्वच्छतेचे असतात, पाणी पुरवठ्याचे असतात, गटारींचे असतात, सगळे असतात. मग त्यांनी जर काम नाही केलं, त्यांच्याकडून काम नाही झालं, ते तुम्हालाच फोन करतात की अहो साहेब तेवढं काम नाही झालं आमच्या प्रभागात, तेवढं करून टाका. तर तो एक फोन असतो. आणि महिला म्हटल्यानंतर राजकीय नेता कोणताही असो त्याची भाषा जी आहे तर ती सौम्यच असते. कुठलाही जे आहे नेता तुम्ही पाहिलं असेल की महिलांच्या नादाला काही लागत नाही, ते व्यवस्थित त्यांची भाषा सौम्यच असते. म्हणून काय खूपच राजकीय दबाव असतो, खूपच प्रेशराईज असतं असं नसतं, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, ठीक आहे. तर तो जो आहे तर तो काही इश्यू नसतो. आता महिलांनी याच्यामध्ये काय फॉर्म भरावा लक्षात घ्या. महिलांनी फॉर्म भरावा, का भरावा? सगळ्यात आधी याला पॉवर आहे मित्रांनो. एका पूर्ण प्रभागाचे तुम्ही डायरेक्ट बॉस म्हणून काम करता, तुम्हाला पॉवर जबरदस्त मिळते. दुसरी म्हणजे रिस्पेक्ट. तुमच्या अंडर खूप सारा स्टाफ येतो, तो तुम्हाला साहेब साहेब म्हणतो. परत ते नगरसेवक ते पण तुम्हाला मानपान देऊनच काम करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुमच्या पदाचं नाव असं आहे की तुम्ही कुठेही गेला, असिस्टंट कमिशनर नाव सांगितलं तरी तुम्हाला मानपान जो आहे प्रतिष्ठा भेटून जाते. तिसरं महत्वाचं मी म्हणतो याच्यामध्ये ते म्हणजे बदल घडवण्याची संधी तुम्हाला मिळते. तुम्ही एका प्रभागाची जबाबदारी असते म्हणून त्या प्रभागातले असणारे रस्ते, पाणी, स्वच्छता यावर तुम्हाला थेट काम करण्याची संधी मिळते. आणि ते जर मॉडेल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं ना, तुमचं खूप नाव होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आणि करिअर ग्रोथ पण आहे, कारण की याच्या पुढचं तुम्हाला उपायुक्त म्हणजे डेप्युटी कमिशनरची बदली मिळते. आणि डेप्युटी कमिशनर जर तुम्ही झाले तर तुम्हाला बऱ्याच कामांची जबाबदारी मिळते मित्र. हे लक्षात आलं का तुम्हाला? जर तुम्ही नवी मुंबईच्या वेबसाईटवर गेले तर तिथं देखील तुम्हाला या सगळ्या जर इथं बघायला गेले बघा आमच्या विषयी म्हणजे संस्थेची रचना वगैरे बघा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही जे आहेत ना तर तुम्ही इथं असतात सहाय्यक आयुक्त या पदावर असतात. तुमचं प्रमोशन उपायुक्त होतो, तुमच्या अंडर आहे प्रशासन अधिकारी, कार्यालय अधीक्षक, हे सगळे जे आहेत तर ते काम करत असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं विभाग प्रमुखांची यादी जर पाहिली बघा, इथं खूप सारे विभागांचं बघा, उपायुक्त झोन 1, उपायुक्त झोन 2, उपायुक्त अतिक्रमण, उपायुक्त मालमत्ता कर. जेव्हा तुम्ही उपायुक्त होतात तुम्हाला डायरेक्ट एका डिपार्टमेंटची म्हणजे मालमत्ता कर आणि इतर तुम्हाला डायरेक्ट याची जबाबदारी दिली. फॉर एक्झाम्पल हे एक व्यक्ती यांना ही जबाबदारी दिलेली, म्हणजे तुमचं जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा खूप मोठी जबाबदारी तुम्हाला इथं जी आहे तर ती मिळत असते. खूप साऱ्या महिला म्हणतील की सर आमच्या इथं जागाच रिक्त नाही, म्हणजे महिला म्हणतील की फॉर्म कसा भरावा. आता लक्षात घ्या की याला 5 जागा रिक्त आहेत. या 5 जागांमध्ये लक्षात घ्या एससी ची एक जागा आहे, महिलांसाठी इथं जागा राखीव नाही. परंतु तुम्ही फॉर्म भरू शकतात का? भरू शकते. एससी महिला फॉर्म भरू शकते ना, तिला एक जागा आहे ना, इथं जनरलची जागा आहे म्हणजे तिला पुरुषांसोबत कॉम्पीट करावं लागेल. एसटीला जागा नाही आहे, एसटीला पुरुष आणि महिला दोघांना जागा नाही, मग त्यांनी फॉर्म भरायचा का? भरायचा. त्यांनी ओपन मधून फॉर्म भरायचा, महिला आणि पुरुषांनी. ओपनची एकच जागा आहे. त्याच्यानंतर विजेला एक जागा आहे, त्यांना काही इश्यू नाही आहे. एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना जागा नाही, या सर्वांनी ओपन मधून फॉर्म भरायचा आहे. ओबीसीला मात्र इथे एक जागा असणार आहे, पुरुष आणि महिला दोघांसाठी. आणि एससीबीसी मराठा समाजासाठी एक जागा इथं जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. एकूण 5 जागा असणार आहे. या 16ची वेतन श्रेणी आहे. खूप जबरदस्त फॉर्म भरतायत, म्हणजे इव्हन दो बरेच उमेदवार संपर्कात आले एसटी कॅटेगरीचे होते, त्यांची जागा नाही परंतु ओपन मधून फॉर्म भरला का? पद तसं आहे, पद त्या लेवलचं आहे. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की मी अभ्यास करू शकते, ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, तर तुम्ही नक्कीच जे आहेत तर ते फॉर्म जो आहे तो भरला पाहिजे. चॅलेंजिंग काम आहे परंतु लोकांसाठी काहीतरी करायचं असेल आणि थोडं चांगलं रिस्पेक्टफुल जॉब असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. सोबत तुम्हाला वाटतं कारण की ही लवकरच एक्झाम असणार आहे, तुम्हाला वाटतं एवढे 10 कायदे लवकर होणार नाही, मला माहिती पाहिजे, मला गायडन्स पाहिजे. खूप सारे उमेदवार सरकारी कर्मचारी म्हणून ऑलरेडी रुजू आहे, लिपिक असेल कोणी असेल तर त्यांच्यासाठी देखील ही बॅच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लाईव्ह स्वरूपाची ही बॅच असणार आहे. 10 कायदे तुमचे याच्यात सर्व काही कव्हर केले जाणार. सोबत नॉन टेक्निकलचा पण संपूर्ण पार्ट्स तुम्हाला इथे जे आहे तर ते मिळणार आहे. त्याचे सेशन आपले ऑलरेडी युट्यूबला सुरू झालेले आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. बघा युट्यूबला तुम्ही पाहिलं बघा, बुद्धिमत्ताचं सेशन, जीके जीएचं सेशन, हे सगळे झालेले आहेत. कशा पद्धतीने तयारी करावी, काय काय टॉपिक येतात, कारण की हे पण 40 प्रश्न आहेत, 80 गुण आपल्याला इथे मिळवायचे आहेत. बाकी मी प्रमोशन कसं होते, पगार काय होतं, कामाचं स्वरूप, हे सगळे व्हिडिओ माझे ऑलरेडी बनवलेले आहेत. ते सगळे तुम्ही एकदा जे आहे चॅनलवर जाऊन पाहू शकतात. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये कळवा, आमचा नंबर दिलेला आहे त्याला देखील कॉल करून माहिती घेऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.